धन्यवाद, थँक्यू सो मच जयजी. जाऊया मैदानावरती मित्रांनो. आता वेळ काउंटडाऊन केला जात आहे. वेळेची काळजी घ्या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं, त्या ठिकाणी दूरवरनं फिल्डर येतोय. एक टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न नक्की झालाय. त्या ठिकाणी प्रचंड मेहनत मैदानावरती करतायत. चेंडूला अडवलं आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट करतायत. 3 धावा कंप्लीट करतायत. निश्चितच तिसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळतीये. या 3 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलोय. षटक पहिलं चालू झालंय. गोलंदाजी करत असताना सलमान, सलामीची जोडी चेतन आणि बबलू हे 2 फलंदाज. बबलूच्या बॅटमधनं 3 धावा येत आहेत. स्ट्राईक रोटेट. यावेळेस चेतन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक पहिलं सलमान, राईट अमोर द विकेट. या चेंडूवर खेळलाय पहा. वाईड इस्ट लॉंग ऑफच्या दिशेनं दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल एक धाव येते. एकंदरीत 4 धावा स्कोर कार्ड वरती. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती खेळतायत आणि पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. या चेंडूवर पहा पुन्हा एकदा फटका. चांगला कव्हरला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. हॅलो, चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 8 धावा. सुरुवात दमदार करतायत सलामीची जोडी चेतन आणि बबलू. बबलूच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डला इथून चालना प्राप्त केली जाते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. 8 धावा. सलमानचा हा चेंडू. या चेंडूवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित अपील करतायत, मात्र वेळेत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज आणि पंचांचा इशारा नॉट आउट. डॉट बॉल. चांगला चेंडू येतोय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला या ठिकाणी कलेक्ट करतोय आणि या दरम्यान हा चेंडू निर्धाव. सलमान वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक. यावेळेस हा दर्जेदार चेंडू पहा आतमध्ये येतोय. टप्पा खाल्ल्यानंतर जवळजवळ हातभर वळण घेत आतमध्ये आलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पेश करतोय गोलंदाज सलमान. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत धावफलकावरती. 5 चेंडू फेकलेत. स्कोर कार्ड वरती जोडतायत त्या 8 धावा. एक चौकार जरूर आलाय, मात्र निश्चित त्यानंतरचे चेंडू जर आपण पाहत असाल तर चांगले टाकतायत सलमान. हा चेंडू चुकीचा कदाचित हातातनं निसटून निघून जातोय. वाईट बॉलचा कॉल. वाईट +1 अशा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 11 वरती, 10 वरती. या ठिकाणी आमचे समालोचक मित्र सन्माननीय सूरजजी पाटील उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहत आहे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024. मी सूरजजी पाटील आपणास विनंती करतो या आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळेल. आजच्या रात्रीला आम्हाला साथ देतील. या ऐकूयात
सूरजजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जय हनुमान स्पोर्ट मैंदे संघाची फलकावरती असेल ती 12 या आकड्यावरती. इथून जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा गडी मात्र गमावलेला नाही आहे. चेतन एक हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक एंडवरती बघायला मिळेल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज असेल तो अनिल. इथून मात्र राऊंड द विकेटने मात्र सज्ज असेल चेतन या फलंदाजासाठी. चेतन याचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी चेतन याने. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने इथे मात्र ब्लास्ट केला जातो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे मात्र मी जज होते. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले. तत्पूर्वी मात्र बघता बघता चित्ताच्या सप्लाईने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या अनुषंगाने धाव संख्या मात्र फलकावरती लागेल ती 14 या आकड्यावरती. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले. ते खर्डी संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून जबरदस्त आपल्याला एफर्ट्स बघायला मिळाले. नक्कीच ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर अशा प्रकारचे एफर्ट्स येणं गरजेचं आहे. दरम्यान झालेल्या ISPL मध्ये आपण क्रिकेटचा विचार केला तर जरतरला महत्व नाहीये. अभिषेक कुमार दलोर याचा विचार केला तर जबरदस्त खेळाडू होता परंतु फायनलमध्ये काही करता आलं नाहीये. परंतु इथून मात्र चेतन याला करावं लागेल. सातत्याने मात्र कामगिरी करावी लागेल. टेम्परामेंट जे मिळालंय त्याला जपावे लागेल. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू हाताला जातो. अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र गडी बाद होतोय तो. बबलू बॅक टू द डगआउट. नक्कीच रनआउटच्या रूपाने मात्र एक विकेट मिळते. चांगलं चाललं होतं स्कोरबोर्ड. अगदी विचार केला तर सिंगल डबल बाउंड्री 4 या रूपाने मात्र स्कोरबोर्ड पुढे ढकलत होते. परंतु नजर लागली त्या क्षेत्ररक्षकाची. तिथून मात्र घटस्फोट घडवण्यामध्ये यश आलंय. आता मात्र नौका फलंदाज खेळपट्टीवरती येईल तो. संतोष येतोय नवीन फलंदाज. नक्कीच बघूया. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्येला मात्र कुठेतरी रोख लागले गेले. बबलू बॅक टू द डगआउट. बबलू याला मात्र धावचीच्या रूपाने डगआउटच्या आश्रयाला परतावं लागले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती असेल ती 1/14 या आकड्यावरती. इथून मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. षटकातील पुढील चेंडू अनिल याचा पुण्याच्या एकदा राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र फटका चांगलाय. फटका सजवलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल आडवेल फेकी करेल. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पुण्याच्या एकदा एकेरी अंकाने फलकावरती पुढे सरकेल ती 15 या आकड्यावरती. इथून मात्र विचार केला तर चेतन एक हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल. बघूया चेतन याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळला जातोय. षटकातील पुढील चेंडू अनिल याचा सामना करण्यासाठी सज्ज असेल चेतन. इथे मात्र फटका चांगला लॉप केलाय चेंडूला. तिथे मात्र काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि धाव संख्या मात्र पुण्याची एकदा दुहेरी अंकाने फलकावरती पुढे सरकेल ती 17 या आकड्यावरती. 17 या आकड्याचा विचार केला तर क्रिकेटमध्ये अशुभ मानला जाणारा आकडा. नक्कीच कोणत्या संघाला मात्र खतरा असेल. जय हनुमान स्पोर्ट मैंदे की खर्डी संघाला. नक्कीच विचार केला तर 17 या आकड्याचा खतरा असतोय. चेतन याला मात्र कुठेतरी सावधपणे हा चेंडू खेळून काढावा लागेल. बघूया षटकातील पुढे चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पंचांकडे दाद केली जाते परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव संख्या मात्र स्थिर असेल ती 17 या आकड्यावरती. नक्कीच चेतन याचा विचार केला. पहिल्या 2 सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली गेली आहे. आता मात्र फटका चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह. तिथे मात्र झेल पकडला जातोय. मी आताच म्हटलं होतं 17 या आकड्यावरती कोणत्या तरी संघाला खतरा असेल. चेतन बॅक टू द डगआउट. दुसरा आदरा बसतोय तो जय हनुमान स्पोर्ट मैंदे संघाला. एस का मोंडीजे
स्पोर्ट महिंदे संघाचा राहुल घावट मात्र आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळेल. नक्कीच पहिल्या दोन सामन्यामध्ये विचार केला तर कुठेतरी आउट ऑफ द फॉर्म होता, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आता मात्र क्लास दाखवावं लागेल. कुठेतरी संकटामध्ये सापडलाय संघ, या संकटामधून संघाला बाहेर काढावं लागेल ते राऊट गावट याला. तर स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज बघतोय संतोष याला. बघूया षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि पकडला जाईल. एक सोपा झेल. फलंदाज संतोष बॅक टू द डग आउट. सलग बसणारा तिसरा आद्रा जय हनुमान स्पोर्ट महिंदे संघाला येस कमांडीजे. फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय तो विशाल. इथून मात्र कुठेतरी एक पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल ती जय हनुमान स्पोर्ट महिंदे संघाला. कुठेतरी मोठे फटके ना मारायच्या नादामध्ये फलंदाज मात्र वारंवार बाद होत आहेत. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 17 या आकड्यावरती. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा स्थिर असेल ती 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने. इथं मात्र फटका पुन्हा एकदा उचललाय. चेंडू मात्र निघून जाईल डी झोन मध्ये. सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाईल. या एका धावाच्या अनुषंगाने धावसंख्या मात्र फलकावरती पुढे सर गेली ती 18 या अंकावरती. आता मात्र एक हार्ड हिटर राहुल घावट मात्र स्ट्राईक एंडला असेल. नक्कीच राहुल याला मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. सिद्धार्थ याने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, त्यानंतर मात्र एक डॉट डिलिव्हरी. आता मात्र सिंगल धाव, परंतु या सिंगल धावेने राहुल घावट मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय, ज्याच्यामध्ये मात्र विचार केला तर मोठे फटके मारायची क्षमता आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू. सिद्धार्थ मात्र डिलिव्हर करील राहुल घावट याच्यासाठी. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र फलकावरती पुढे सर केली 19 या धावसंख्येवरती. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील जर एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. षटकातील पुढील चेंडू. सिद्धार्थ टू विशाल. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू. फलंदाजाला चेंडू फारसा काही समजला नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 19 या आकड्यावरती. बघूया षटकातील पुढील चेंडू. सिद्धार्थाचा सामना करेल विशाल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट होतोय फलंदाज. धावसंख्येला मात्र स्थगिती लावण्यामध्ये यश आलंय ते सिद्धार्थ या गोलंदाजाला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती 19 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी मात्र मनावी लागेल ती कर्डी संघाची. पूर्णपणे जकडून ठेवण्यामध्ये यश आले ते जय हनुमान स्पोर्ट महिंदे संघाच्या फलंदाजाला. इथून मात्र विचार केला तर राहुल याला आपला क्लास दाखवावा लागेल. ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातोय ते फटके मात्र प्रेक्षकांना मारून दाखवावे लागतील. संघाला गरज आहे. संघ कुठेतरी अडचणीमध्ये अडकलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज आणि पकडला जातोय. थोडासा बंबल बघायला मिळाला. फलंदाज राहुल बॅक टू द डग आउट. येस कामोंडीजे.
धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 19 धावा जमावण्यामध्ये यश आलंय ते जय हनुमान स्पोर्ट मेहंदी संघाच्या फलंदाजांना. चला फलंदाज थोडी घाई करायची आहे. तर सायनाथ देतो स्ट्राईक एंड वरती. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज संतोषाचा सामना करेल सायनाथ. येथे मात्र कुठेतरी पंचांच्या आज समांतर रेषेमध्ये चेंडू ठरेल अवांतर. एक धाव अतिरिक्त मात्र ऍड केली जाईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती 20 या आकड्यावरती. नक्कीच आपण जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्म गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करताना बघतोय तेव्हा राईट हँड बॅट्समनच्या शरीरापासून कुठेतरी दूरवर नेण्याचा प्रयत्न करत असतात गोलंदाज. त्यामध्ये यश मिळतंय ते संतोष या गोलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे जखडून ठेवलंय ते जय हनुमान स्पोर्ट मेहंदे बागेचा पाडा या संघाच्या फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचा जर विचार केला तर जवळजवळ 12 चेंडू झाले असतील. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र आलेला नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू मात्र बघायला मिळाला पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मात्र ऍड केली जाईल स्कोरबोर्डमध्ये आणि धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती 21 आकडावरती. उभ्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या मात्र स्थिर असेल 21 या आकड्यावरती. उभ्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. सायनाथ मात्र डगआउटच्या असलेला परतताना आपल्याला बघायला मिळालेला. कुठेतरी निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल ती जय हनुमान स्पोर्ट मेहंदे बागेचा पाडा या संघाची. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होईल तो तर योगेश येतोय फलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला असेल. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती संतोष या गोलंदाजाची पूर्णपणे जखडून ठेवलाय. बघूया षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मात्र डिलिव्हर केला जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मस्त स्थिर असेल ती 21 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू संतोषाचा सामना करेला योगेश. इथं मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर जय हनुमान स्पोर्ट मेहंदे बागेचा पाडा या संघाची धावसंख्या मात्र फलकावरती असेल ती 21 या आकड्यावरती. इथून मात्र लक्ष असेल 24 धावांचं. 22 चेंडू 22 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 22 धावा. तर इथे शुभगमन झालंय विजयजी खांबालकर आयोजन कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान होऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे अशी मी आपल्याला विनंती करतोय.
तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक या टुर्नामेंटसाठी आकर्षक चषक लाभले ते आमचे लाडके दीपकजी सातपुते यांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी आपल्याला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक चषक लाभली ते आमचे लाडके प्रिय मित्र दीपकजी सातपुते यांचा आम्ही हार्दिक आयोजन कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तर इथे मात्र शुभ आगमन होत आहे. किशोरजी खांबालकर यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. मी आपणास विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान होऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर आव्हान असेल 24 चेंडू 22 धावा. इथून मात्र डिपेंड करायचे आहे त्या जे हनुमान स्फोट बागेचा पाडा महिंदे संघाला. इथून विचार केला तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंतचे कार्य मात्र चेतन यांनी सातत्याने करत आलाय ते मात्र कुठेतरी सातत्य राखावे लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर मिंडटरी पॉवर प्लेचं षटक असेल तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होईल ती योगेश आणि संतोष. तर चेतन आरर देतोय गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या माध्यमातून मात्र सातत्याने या टुर्नामेंटमध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली आहे. याच दरम्यान सन्माननीय संजयजी खंबाळकर मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल चेतन या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्लोअर चेंडू जबरदस्त अटेम्प्ट मात्र तिथं बघायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने मात्र संघाचं खातं कोल्लं जाते. श्री गणेश होतोय तो जिग्नेश 11 खर्डी संघाचा. यस सर, थोडं थांबवतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई स्टार धामणी आणि गावदेवी स्पोर्ट्स लाहे या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. मी लाहे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय किशोरदादा खंबाळकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. या दरम्यान मात्र दिशाहीन चेंडू बघायला मिळाला तो चेतन या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्येला मात्र एकीने अंकाने वेग मिळेल. धावसंख्या फलकावरती लागेल ती 2 या आकड्यावरती. नक्कीच लो स्कोरिंग मॅच म्हटलं तर कुठेतरी टफ अँड टफ मॅच होते. येस सर, त्याचबरोबर लाहे गावचे लाडके उद्योजक रतीशजी सोनावळे मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. रतीशजी सोनावळे आणि किशोरदादा खंबाळकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते लाहे विपक्ष धामणी या मॅचची नाणेफेक केली जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. टॉस केला जाईल. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन या गोलंदाजाची. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालं परंतु गोलंदाजाला मात्र कलेक्ट करता आला नाही चेंडू. त्या अनुषंगाने एक धाव कंप्लीट केली गेली. षटकातील पुढे चेंडू जबरदस्त चेंडू हाताला जातोय गोलंदाज चेतन या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 3 या आकड्यावरती. सातत्याने मात्र जर या सामन्यामध्ये आपल्याला कुठेतरी वर्चस्व गाजवायचं असेल तर जय हनुमान स्फोट महिंदे संघाला इथे कुठेतरी सातत्याने अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र कुठेतरी रनवे मध्ये बिघाड बघायला मिळाला. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा आपल्या रनवे मात्र
मात्र परततोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. रतीनजी सोनावळे युवा उद्योजक आणि आता त्यांच्या मात्र समवेत फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. राहुल गावट पकडतो झेल. पहिला आदरा बसतोय तो जिग्नेश 11 खडिया संघाला. फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट. येस कम ऑन डीजे. त्याचबरोबर लाहे गावचे युवा उद्योजक रतीनजी सोनावळे आणि लाहे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच किशोरदादा खंबाळकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. मोठी लढाई पाहायला मिळेल. मामाबाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धामणी विपक्षला आहे. काटा कॉल, भाच्यांचा कॉल आणि मामांना मैदानावरती हरवणं अवघड आहे. टॉस सुद्धा जिंकतायत. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतायत. पाहुण्यांना विनंती आहे मान्यवरांना आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. इथून मात्र थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतला जातो नो बॉल साठी. मामा भाच्यांच्या द्वंद्वाला सुरुवात होईल. टॉस जिंकलाय मामांनी आणि या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारली आहे आणि धामणी संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय. जाऊया समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकताय. धन्यवाद. नक्कीच हाईट फॅक्टर साठी मात्र इथून रिव्ह्यू घेतला जातोय. अगदी आपण आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये बघू शकता. जय हनुमान स्पोर्ट महिंदे या संघाच्या सॉरी माफ करा जिग्नेश 11 खडिया संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. तर नो चेंडू घोषित केला जाईल. कुठेतरी चेंडू हाईट फॅक्टर राहिला. आपण रिप्ले मध्ये देखील बघू शकला असेल. येणारा चेंडू मात्र असेल प्रियट उघडे डोला बघा नीट. येणारा चेंडू प्रियट चेतन या गोलंदाजाचा. मात्र जबरदस्त चेंडू हाताला जातो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच जेव्हा जेव्हा आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा तेव्हा आपली गोलंदाजी मात्र जबरदस्त होत असते. याचा प्रात्यक्षिक कुठे मात्र तरी दिसताना बघतोय आपण. जय हनुमान स्पोर्ट महिंदे बागेचा पाडा या संघाच्या माध्यमातून चेतन यात मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी विचार केला तर 22 धावांचं टार्गेट. त्याच्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा उडवला चेंडूला. झेल पकडला जाईल का? येस बॅक टू द अमोल बॅक टू द डगआउट. दुसरा आदरा बसतोय तो जिग्नेश 11 खर्डी या संघाला अमोल याच्या रूपानं. नक्कीच मी आताच म्हटलं होतं जेव्हा जेव्हा आपली गोल क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजी चांगली होत असते. नक्कीच विचार केला तर बागेचा पाडा संघ विचार केला. गोलंदाजी चांगली झाली आतापर्यंत. फलंदाजी देखील चांगली झाली. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुक्या घडल्या. आपण त्यांची सेकंड मॅच बघली असेल आई गावदेवी स्पोर्ट लाई. तर इथे शुभ आगमन झालंय. अमोलजी सासे यांचं आयोजन कमिटीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी आपणास विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर नवीन गोलंदाज दाखल केला जातोय खेळपट्टीवरती. तो योगेश सांगिगे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. योगेशच्या माध्यमातून विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी झाली. इथून मात्र विचार केला तर क्षेत्ररक्षण टाईट ठेवावं लागेल. ते जय हनुमान स्पोर्ट महिंदे बागेचा पाडा या संघाला. बघूया षटकातील पुढील चेंडू. योगेशचा सामना करेल फलंदाज. इथे मात्र इनसाइड झेल पकडला जाईल का?
तिथे मात्र झेल ड्रॉप होतोय, चेंडू मात्र निघून जाईल डिझोन मध्ये एका धाब्यासाठी. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र फलकावरती पुढे सरकेल ती 5 या अंकावरती. तर आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, हरीश येतोय स्ट्राईक एंडला. उभ्या षटकातील पुढील चेंडू योगेश याचा सामना करेल हरीश. उभ्या षटकातील पुढील चेंडू येथे मात्र इन स्विंग बघायला मिळाला. जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता येईल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या टुर्नामेंटसाठी प्रथम क्रमांकाचं चषक असेल, द्वितीय क्रमांकाचं चषक असेल, तृतीय क्रमांकाचं चषक असेल, चतुर्थ क्रमांकाचं चषक असेल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं दिपकजी सातपुते यांचं मी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र पुलरलेनचा चेंडू, चेंडूला मात्र लॉफ्ट केलंय. तिथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दुसऱ्या धावेचा संधी, इथे मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या अनुषंगाने धावसंख्या एकंदरीत फलकावरती पुढे सरकेल ती 7 या अंकावरती. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल ते जय हनुमान स्पोर्ट महिंदे या संघाला. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत बघायला गेलं तर केली आतापर्यंत. या गोलंदाजीला मात्र सातत्यानं करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण चेंजेस बघू शकता. चेतन मात्र कुठेतरी आता डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये जातोय. बघूया षटकातील पुढील चेंडू योगेशचा सामना करेल. इथे मात्र चेंडूने मात्र शरीराचा भेद घेतला होता. तिथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च केली जात नाही. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 7 या अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते ती योगेशाची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक 8-10 पावलांचा रनअप घेऊन सज्ज असेल योगेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू. इथे मात्र जबरदस्त चेंडू हाताला जातोय. ब्लॉक होलला टाकला होता हा चेंडू. त्यावरती मात्र एक छोटी धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती लागेल ती 8 या आकड्यावरती. नक्कीच जशाच तसं उत्तर दिलं जात आहे ते योगेश गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू योगेशाचा सामना करेला फलंदाज संतोष. पुन्हा एकदा इन्स्विंग डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. दरम्यान पंचाचा इशारा होतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती लागली असेल ती 2 बाद 9 आकड्यावरती. इथून मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती जिग्नेश इलेव्हन खडी या संघाला. नक्कीच विचार केला तर जो सामना मात्र जनरल वॉर्ड मध्ये होता तो कुठेतरी आयसीयू मध्ये जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढील चेंडू सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल असेल गोलंदाजी मार्कवरती सध्या. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र फटका सजवलाय. झेल पकडला जाईल का? दरम्यान पंचाचा इशारा होतोय. येणारा चेंडू मात्र गेलाय बाउंड्री लाईन बाहेर चौकारासाठी. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल ती 13 या आकड्यावरती. इथून मात्र विजयाचं सूत्र बदलत आहे. अकरा चेंडू आणि 9 धाबा. विजयाचं सूत्र मात्र प्रत्येक चेंडूवरती बदलत राहील. षटकातील पुढील चेंडू आता मात्र जबरदस्त बॅटची इनसाइड एज. फलंदाज बाद होतोय तो हरीश, ज्याच्या माध्यमातून एक चौकार खेचला गेला. तो फलंदाज मात्र कुठेतरी डगआउटच्या आसऱ्याला परतो. यस का म्हणजे
फलंदाज असेल कुठेतरी मात्र सेटल होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. इथून मात्र जर डॉट चेंडूंची सांगता झाली तर कुठेतरी कमबॅक बघायला मिळेल तो जय हनुमान स्पोर्ट मैंदे या संघाचा. नक्कीच फायदा घ्यावा लागेल तो जय हनुमान स्पोर्ट मैंदे संघाला. इथून मात्र नवीन फलंदाज आमीन असेल स्ट्राईक एंड वरती. चांगली गोलंदाजी करतोय विशाल. षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू. इथे मात्र दिशाहीन चेंडू आउट ऑफ द लेग स्टिक मात्र बघायला मिळाला. तिथून मात्र एक अवांतर धाव ऍड केली जाईल स्कोर मोड मध्ये. धाव संख्या फलकावरती लागेल ती 14 या अंकावरती. जबरदस्त मॅच बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच मात्र कुठेतरी आहे. इथून मात्र म्हणावं लागेल गरीबे में आटा गेला. नक्कीच आपल्याकडे धावा रोखण्यासाठी खूप कमी आहे. त्याच्यामध्ये अवांतर चेंडू कुठेतरी दबावाखाली आणावं लागेल त्या समोरच्या फलंदाजी करणाऱ्या टीमला. जर निर्धाव चेंडूची सांगता झाली तर षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर. इथून मात्र पुण्याचे एकदा विजयाचं सूत्र बदल. पंच सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. तर आयोजन कमिटीला विनंती असेल की येणारे जे आपले कुत्रे आहेत त्यांना कुठेतरी बाजायला करायचे आहेत. पंच 2 मिनिटं सामोर थांबवायचं आहे. चला पंच मॅच स्टार्ट करायची. समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढील चेंडू विशाल याचा जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. इथे मात्र जेल ड्रॉप होते. धावचीची संधी परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या अनुषंगाने धावसंख्या मात्र फलकावरती पुढे सरकेल ती 15 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 चेंडू आणि 8 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच अशा प्रकारची मॅच जेव्हा टाईट होते तेव्हा फलंदाजाचे शेजारी कुठेतरी वाढण्यात आपल्याला बघायला मिळतात. आणि चेतन आरड इथे कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघायला मिळतो. षटकातील पुढील चेंडू विशालाचा सामना करेला फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू हाताला जातोय. पुन्हा एकदा गरीबी में आटा गेला. अगदी आउट ऑफ द लेग स्टिक चेंडू हाताला गेला विशाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र समीकरण बदलेल. 8 चेंडू 6 धावा. किती पाहिजे दादा? अजूनही 5 धावांची आवश्यकता असेल ती जिग्नेश इलेव्हन खर्डी संघाला. कुठेतरी सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू पिशाल्याचा सामना करेल फलंदाज. इथे मात्र जबरदस्त फटका सजवला गेलाय. तिथे गचाल असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल ते जिग्नेश इलेव्हन खर्डी संघाला. मुगे षटकातील पुढील चेंडू विशाल याचा. पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. इथून मात्र समीकरण बदलेल. उर्वरित चेंडू शेष असतील 6 आणि विजयासाठी धावा संपन्न कराव्या लागतील त्या 3.
तर राहुल घावट येतोय गोलंदाजी मार्कवरती. समीकरण अगदी सोपे असेल. 6 चेंडू आणि 3 धाबा. दरम्यान या स्पर्धेचा विचार केला तर चेसिंग आणि ड्रेसिंग मात्र कंपल्सरी असेल. नक्कीच क्रिकेट या खेळाचा विचार केला जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जात नाही त्यापर्यंत कुठलाही निर्णय मात्र इथे आपल्याला ठरवता येत नाहीये. अगदी लो स्कोरिंग या सामन्यांचा विचार केला तर खूप टाईट असतात. 6 चेंडू आणि 3 धावा. राहुल गावट गोलंदाजी मार्कवरती. चला पंच सामना त्वरित चालू करायचा. कुठल्याही प्रकारचा विलंब नकोय. राहुल गावट येतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना तर मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. अगदी झेल होता परंतु झेल काही पूर्ण करता आला नाही तो क्षेत्ररक्षकाला.